रामकृष्ण हरी. आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. घरातील पूजा करून घेतली सकाळी उठल्यावरती आणि पूजा सकाळी सकाळी झाली की अगदी प्रसन्न वाटतं. आणि आपली विठ्ठल रुक्मिणी पहा किती छान दिसत आहे की नाही. आणि देवाराच असा सजला आहे पूर्ण आणि फुलं ठेवल्यावरती खूप छान वाटतं. तर तशी तुळशीची देखील पूजा वगैरे करून घेतली आणि मस्त असं प्रसन्न वातावरण झालेलं होतं. तर म्हणतात ना एकादशी नाही का, एकादशी दुप्पट खाशी. तर दुप्पट खाय नाही का, त्या दिवशी पण एकादशी करा असं म्हटलं जातं. तर इथे ना बटाट्याची भाजी केलेली होती आणि शेंगदाण्याची आमटी देखील केलेली होती आणि आपल्या घरच्या शेंगा होत्या, मग छानपैकी अशा शेंगा भाजल्या होत्या आणि खिचडीची तयारी चालू होती. तर इथे 2 बटाटे ठेवले होते आणि शेंगदाण्याचं कूट आणि इथे साबुदाणा बघा इथे छानपैकी असा भिजला होता आणि साबुदाणा असा मोकळा मोकळा झाला नाही की मग खिचडी देखील छान होते. तर आता खिचडी परतून घ्यायची होती आणि रानात जायचं होतं मला, त्याच्यामुळे म्हटलं नाही का पटपट पटपट उरकून घ्यावं. काल रात्री पाऊस झाला आणि पावसामुळे बघा रान परत ओलं झालं आणि भरपूर दिवस झाले खुरपणी झाले. कारण त्या बायका पण मिळत नाही आणि ज्या हो करतात ते येत पण नाहीत. 2-3 जणांना काय एवढं रान लगेचच्या लगेच उरकणार आहे का? परंतु जसं होईल तसं काढत राहायचं आपलं, नाही का. रानात तर काही गवत ठेवून जमत नाही. खायची मला भाजी करून त्याची संध्याकाळी. त्याला कॅना म्हणतात. वावरात ठेवायचं काम आहे का बाई हे? वावरात ठेवल्यावरती त्याचं एवढं उडकण राहिलं तर त्याची लगेच वाढ होती, माहिती आहे का. हा राहते खुरपर राहते सरीवरतीच. चला, आज आहे आषाढी एकादशी. पंढरपूरला सगळे भाविक आपले वारकरी जमा झालेले आहेत आणि श्रद्धेने आता 15 दिवस झाले नाही का वारीमध्ये चालत आहेत. आणि आज पंढरपूरमध्ये भरपूर असा मोठा सोहळा आहे, नाही का. आपले विठ्ठलाला सगळेजण भेटायला जातात. तर आपल्या विठ्ठलानेच आपला मळा असा छानपैकी असा फुलवलेला आहे आणि श्रद्धेने भावीने आपण इथूनच नमस्कार करूया विठ्ठलाला. आणि आज तर सगळ्यांनी उपवासच पकडलेला असेल, कारण का सगळे भाविक ना आषाढी एकादशी ही पकडतात, नाही का. आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही पकडतच असतात. आणि दुप्पट खाशी म्हणजे दुप्पट खा, फराळाचं पण एकादशी पकडा असे नाही का आपले पूर्वज म्हणून गेले. त्याच्यामुळे लहान मुलं जरी घरात असले ना तरी बघा एकादशी ही पकडतात, नाही का. फराळाचंच खातात पण एकादशी पकडतात असं. त्याला जेवायची सुट्टी झालेली आहे आणि आम्ही पण आता फराळाचं आणलेलं आहे. चला तुम्ही पण आमच्याबरोबर. रामकृष्ण हरी. बघा कसा बसलाय डब्याला राखण. मोत्या चलो उठ, खाली घेऊ दे डबा. पाचायचं का इथंच? पाण्याचं कॅन घे ना खाली, तेवढं ओलं आहे पण इथं. पण जाऊ दे आता, बस तसंच. ते नको पाणी वापर, हे पाणी वापर आपले हात धुवायला. आज आभाळ पण बघा कसं भरून आले. दररोज खुरपायचं झालं घरी गेलं की मग आभाळ येते असं. तुला अभंग म्हणायचं आहे का? पुंडलिकासाठी दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी. श्रीहरी कीर्तनाद श्रीहरी पंढरी. दाखवाना विठुरायाची पंढरी, मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी.
छानपैकी अभंग म्हटलेला आहे. आणि आता आपण उपवासासाठी खिचडी आणलेली आहे, बटाट्याची भाजी आणि शेंगदाणे आणि शेंगदाण्याची आमटी आणलेली आहे. तुम्ही काय काय आणलंय ग? तर भाजलेल्या शेंगा. या तुम्ही पण फराळ करायला. चाललो घरी. आघाड्याचं झाड आहे आणि आघाड्याची भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते, म्हणजे हाडांसाठी वगैरे. आणि ही रस्त्याच्या कडेकडेने ना अशी उगवली असती आणि पावसाळ्यामध्ये हे पहा अशी पावसाळ्यामध्ये भरपूर उगवते. हे पहा सगळीकडे आहे. आणि रानात जाताना ना गोजरीला रांगोळी काढायला सांगितली होती, कारण की सकाळचं सगळं जमत नाही. तर मग घरी आल्याच्या नंतर गोजरीने ते छानपैकी असं विठ्ठलाला गंध लावतात की नाही, तसं चंदनाचा गंध लावला होता आणि मध्ये बुक्का लावला होता. तर आणि खूप रूप पुन्हा छान दिसत होतं. नाही जसं विठ्ठलाला आपण गंध लावला की ते सुंदर रूप दिसतं की नाही, तसंच तिचं रूप देखील दिसत होतं. तर मग संध्याकाळी थोडासा आराम केल्यावरती 4 वाजता आम्ही वेपर्स वगैरे तळले. तर आता रानातून आल्यानंतर थोडा वेळ आराम केला. आणि गावामध्ये ना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, म्हणजे मंदिरच आहे, मंदिराचं काम चालू आहे आणि मूर्ती आहे. तर तिथे आता दर्शनासाठी जाणार आहे. तर थोडीशी आता जुईची ना फुलं काढून घेते. आता उमलायला लागल्यात खरं तर काळ्या, कारण की सकाळची जी फुलं होती उमललेली ती आता नाही का हवेमुळे खाली पडून गेली. आणि आता थोडीशीच फुलं राहिलीत, आता थोड्या वेळाने उमलतील फुलं. काय पता का छान काढले रांगोळ्या, पण आता बुजली. आपण संध्याकाळी आलो ना. हा म्हणजे पाय वगैरे ठेवला असं कोणी. लोणी 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 लावली. लोणी प्रसाद म्हणून डायरेक्ट तोंडातच सगळ्यांना दिलाय प्रसाद. हां तर मंदिरामध्ये आता विठ्ठल रुक्मिणीचं आम्ही दर्शन घेतलं आणि घरून साखर वगैरे आणलेली होती. मग लहान लहान मुलं होती, त्यांना देखील प्रसाद वगैरे दिला. आणि चला, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.